यानंतर सन्माननीय मंत्री महोदयांचं विनंती आहे की बिल घेण्यात यावं। सभापती महोदय, विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। त्यानंतर अनुच्छेद 207 अन्वये राज्यपालांनी केलेली शिफारस मंत्री वाचू। प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2000 बिल मांडलेलं आहे। त्यानंतर लक्षवेधी घेतो ना, लक्षवेधी घेतोय घेतोय छोटं बिल आहे। 25 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2025 विश्वासात घ्यावे असे प्रस्ताव। मंत्री महोदय, प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला। आता मी जरा सांगा बोल महोदय, आजपर्यंत मोटर वाहन सदर विधेयकाचा उद्देश सध्या अस्तित्वात असलेल्या मोटर वाहन कर अधिनियमामध्ये सुसूत्रता आणणे, वाहनांच्या वजनांवर आधारित कर आकारणी करण्याच्या ऐवजी वाहनांच्या किमतीवर मोटर वाहन कर आकारणी करणे, शिवाय मोटार वाहन कराचे दर वाहनाच्या सध्याच्या बाजार मूल्याशी सुसंगत ठेवण्याकरता कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याचाही समावेश आहे। काय होतं की लहान गाड्यांचा आणि मोठ्या गाड्यांना आपण समान कर लावत होतो, त्यामुळे मोठ्या गाड्या मोठ्या प्रमाणात एमएमआर क्षेत्रामध्ये येत होत्या सभापती महोदय, आणि त्यामुळे लहान गाड्यांना पण सेम कर होता आणि मोठ्या गाड्यांनाही सेम कर होता। आता ह्या विधेयकामुळे राज्याच्या महसुलामध्ये जवळजवळ 130 ते 150 कोटीची वाढही होणार आहे आणि मोठ्या गाड्या जे घेतात त्यांना तो कर मोठ्या प्रमाणात लागू होणार असल्या कारणाने आपल्या उत्पन्नामध्ये महसुलामध्ये वाढ होणार आहे। आता विरोधी पक्ष नेते शॉर्ट बिल आहे, बोला सत्यजित जी बोला। सभापती महोदय, हे बिल काही छोटं बिल नाहीये, हे धोरणात्मक मोठा निर्णय करणारं बिल आहे। याच्यावर आम्हाला बोलायचंय नाही, पण आता लक्षवेधी थांबून आपण बिलावर कशी चर्चा करणार? मंत्री महोदय, कामकाज चालू असताना कशी चर्चा करणार? या बिलाच्या संदर्भामध्ये कालच हे बिल आपल्याला वरच्या हाऊसमध्ये घ्यायचं होतं, परंतु काल डिमांड्स ज्या चालू होत्या आणि कामगार विभागाचं जे एक बिल होतं ते बिल बराच वेळ काल या ठिकाणी चाललं, त्याच्यावर खूप मोठी चर्चा झाली। माननीय मंत्री महोदय संबंधित विभागाचे जे सांगतात त्याप्रमाणे बायफर्केशन फक्त त्या छोट्या वाहनांच्या आणि मोठ्या वाहनांच्या टॅक्सेशन वरती या ठिकाणी आपण करणार आहे, आणि हे शासनाच्या फायद्याचं याच्यासाठी आहे की या बायफर्केशनमुळे हेवी लोड आणि कमी लोड याच्यामुळे आपल्याला रेव्हेन्यू जवळपास 150-200 कोटीचा अंदाजित विभागाने काढलाय की तो रेव्हेन्यू वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे असं काही नाही की एकदम कुठं वाहनांवरती जादा कर बसणार आहे किंवा फक्त त्याचं सम प्रमाणामध्ये मोठ्या वाहनांचं वेगळं आणि छोट्या वाहनांचं वेगळं एवढंच आपण करतोय। माझे सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, हे छोटं नाही आपण बोला, पण हे छोटं बिल आहे, आपल्याला लक्षवेधी घेऊन पुढे जायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या लक्षवेधीला न्याय द्यायचा आहे। सगळे मंत्री लक्षवेधीचा अभ्यास करून आलेले आहेत, त्यामुळे माझी विनंती राहील सदस्यांना की आपण या बिलाला संमती द्यावी। हे बिल किंवा कोणतंही बिल कालही याच्यावर सभागृहात चर्चा झाली, त्याला बंधन नसतं किती बोलण्याला। आमचं म्हणणं एवढंच होतं की या बिलाच्या संदर्भातून ते म्हणतात की काय नाही शासनाचा फायदा वगैरे ह्याच्याशी अनेक निगडीत आहे ना, परिवहन खात्याशी निगडीत या बिलाच्या माध्यमातून अनेक विषयाला चर्चा करता येते ना। असं आहे, नवीन नंबर प्लेटच्या बाबतीमधला विषय आहे, त्यात सरकारचं उत्पन्न किती वाढणार का घटणार आहे, त्यानंतर तुम्ही परिवहन खात्यातून गाड्या खरेदी केलेल्या आहेत, पुढे करणार आहे का नाही करणार, सुविधा काय देणार आहे, परिवहन खातं प्रॉफिट मध्ये कसं जाणार आहे, अनेक विषय याच्यामध्ये येणार आहे, असा विषय आहे तो।
नाही शशिकांतजी, चर्चा व्हावी तुमचं ठीक आहे, परंतु कालचा तुम्ही उल्लेख केला म्हणून सांगतो की एवढी लांब लचक चर्चा जर झाली तर आपल्या लक्षवेधी अडून जातील. सर्व लक्षवेधी करणं आपल्याला महत्वाचे आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण विनंती आहे, सदस्यांचे जे जे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील, मी स्वतः त्या संदर्भात तुम्हाला जर काही चर्चा करायची असेल किंवा तुम्हाला जर माझ्याशी बैठक हवी असेल तर मी बैठक सुद्धा करून देईन. नाही मी या गोष्टीशी सहमत आहो, परंतु माझी पण तुम्हाला विनंती असे की आपण जर थोडक्यात फक्त सूचना केल्या तर बरं होईल. नाही तर काल सारखी जर चर्चा करायची म्हटलं बिलावर तर आपल्याच लक्षवेधी होणार नाही आणि आपल्याला आपले विषय सुटू शकणार नाही. सभापतीच्या बोलण्याला हरकत घेता येत नाही आणि हे कामकाजाच्या क्रमामध्ये काय बदल करायचा हा पूर्णतः आपला अधिकार आहे. अधिकार आहे तो. आपण आपल्या एक मिनिट आपण आपल्या अधिकारामध्ये हे बिल कालच घ्यायचं होतं, ते राहिलं म्हणून आपण ती लक्षवेधीच्या मध्यंतरी हे आज बिल घेतलं. त्यामुळे सन्माननीय सदस्य मिटकरी साहेब, आपल्याला असं हे बिल का घेतलं, लक्षवेधी का थांबवल्या असं प्रश्न माननीय चेअरला, आता त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सुद्धा विनंती काय केली की बिल सुद्धा महत्वाचं आहे आणि पुढच्या लक्षवेधी सुद्धा महत्वाचे आहे. सन्माननीय सभापतींनी काय विनंती केली की तुम्ही सूचना करा, या बिलावरती पॉझिटिव्ह सजेशन्स तुम्हाला काही करायचे असतील त्या सूचना करा. मंत्री महोदय म्हणतात की आम्ही त्याचं समाधान करू, पण केवळ आता चर्चा सुरू करायची. सन्माननीय सभापती महोदय, आम्हालाही खाली डिमांड्स आहेत. 5 वाजता गिलोटीन आहे, त्यामुळे डिमांडच्या अगोदर आम्हाला आमच्या प्रत्येक विभागाचा खाली रिप्लाय द्यायचा आहे. मग जर आम्ही आता खालच्या सभागृहामध्ये गेलो तर इथल्या लक्षवेधी सुद्धा मागं पडतील. मग कारण लक्षवेधीच्या वेळेत आम्ही येऊन सगळे मंत्री बसलेलो आहोत का, तर आमच्या खाली डिमांड्स आहेत म्हणून 5ला गिलोटीन आहे. त्यामुळे आपण क्रम ठरवलेला योग्य आहे. त्यांनी सूचना कराव्यात बिलावरती, त्या सूचनांचा सरकार सकारात्मक विचार करेल आणि पुढे जाऊ आपण. माझी विनंती आहे सर्व सदस्यांना. सत्यजितजी, आपण फक्त सूचना कराव्या. फक्त 3-4 मेंबरला बोलायची संधी देतोय. बिल नाहीये याच्यामध्ये, मी तुम्हाला सहज वाचून दाखवतो. याच्यामध्ये दुचाकी 3 चाकीच्या टॅक्सच्या बाबतीमध्ये 30 लाखापर्यंतची वाढ त्यांनी सांगितलेली आहे. सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याचा कराचा दर 1% वाढवण्याचं हे बिल आहे. आता सीएनजी वर चर्चा करावं लागेल. सीएनजी किती उपलब्ध आहे, किती आज आपण पाहतो की ग्राहकांना तिथं किलोमीटरच्या किलोमीटर रांगा सीएनजी पंपांच्या बाहेर उभे आहेत. मंत्री महोदय, तिसरा मुद्दा तुम्ही याच्यात टाकलेला आहे की इलेक्ट्रिक वाहनांवरच्या किमतींच्या बाबतीमध्ये पण 30 लाखापेक्षा जास्तच्या ज्या आहेत त्याला 6% तुम्ही या ठिकाणी टॅक्स लावलेला आहे. आता आपण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकलला आपण प्रमोट करतोय, इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीमध्ये आपण हे करत असताना तुम्ही 6% कर वाढवण्याची काय गरज आहे याच्यामध्ये. असे अनेक मुद्दे सभापती महोदय आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की क्रम जो होता त्या क्रमामुळे त्या बिलावरच्या चर्चेवरून अन्याय होऊ नये यासाठी स्वतंत्र चर्चा तुम्ही करा. स्वतंत्र चर्चा या बिलावर जर होणार असेल आजच्या दिवसभराच्या क्रमामध्ये तर हरकत नाही, मग आम्ही थांबू. कारण याच्यात बोलण्यासारखं खूप आहे. आता सभापती महोदय याच्यामध्ये काय करायचं, माननीय मंत्री महोदय, अनेक लोकांची चर्चेची विनंती आहे याच्या बिलावरती, पण मी दिलेला आहे, परंतु त्याच्यामुळे लक्षवेधी पण थांबतील. त्यामुळे आपण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शॉर्ट बोलायला तयार नाही. सभागृहामध्ये मंत्र्यांना जावं लागेल. ज्यांचे विभाग आहेत 5 वाजता गिलोटीन आहे, शेवटचा 1.5 तास रिप्लायसाठी प्रत्येक मंत्र्यांना आहे. त्यामुळे माझी विनंती आहे 2 वाजेपर्यंत आपण जर लक्षवेधी घेतल्या, आम्ही सगळेजण मंत्री त्या लक्षवेधीचं उत्तर द्यायला तयार आहोत. पण 2 नंतर गेलं तर परत मग खालच्या सभागृहामध्ये आम्ही असणार नाही. मग बिल आता तुम्ही संपवा ना लवकर. तुम्ही फक्त सूचना करा 2-3 महत्वाच्या. सूचना मध्ये पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे की एकतर मुळामध्ये आपण ज्यावेळी दिवसाचं कामकाज आपण बघतो तर आपण चर्चा करतो. आता हे बिल मांडण्याची चर्चा करते विरोधी पक्षनेत्यांना आमच्यावर चर्चाच झालेली नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट हा बिल इंट्रोड्यूस करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून 1 मिनिट माझा पूर्ण होऊ द्या ना मंत्री महोदय.
म्हणून आमची विनंती आहे की लक्षवेधी होऊ द्या. लक्षवेधी तुम्ही 10-20 मिनिटांमध्ये किंवा अर्धा तासात घ्या, नंतर बिलावर घ्या. कारण सभापती महोदय, बिलावरती मी बोलणार आहेत, विरोधी पक्षनेते बोलणार आहेत, सन्मान्य शशिकांत शिंदेजी आहे, भाई जगताप आहे, तांबेजी आहे, 3-4 लोक बोलणार आहे पुढे करू आणि सकारात्मक बोलणार आहोत आपण, म्हणजे काय डिस्ट्रॅक्टिव्ह नाही. पण ह्या बिलावरती चर्चा सोमवारी करू. सर्व सदस्यांची इच्छा आहे त्याचं बोलले, त्यामुळे लक्षवेधी नाही नंतर घेऊ आपण. आधी मग नंतर सोमवारी घ्या लक्षवेधी. या अधिकारी काही सांगतात खाल्लं. सभापती महोदय, आपल्याला बिले देखील काढायचे, तो देखील आपल्या संसदीय कामकाजाचा विधिमंडळाचा महत्वाचा भाग आहे. जे बिल अतिशय महत्वाचे आहे, जे बिल आता विश्वस्त मंडळाचा बिल आहे, तो सार्वजनिक जे आपले चॅरिटेबल हॉस्पिटल त्याचा बिल आहे, त्याच्यामुळे गोरगरीब जनतेला लाभ होणार आहे. तो बिल खालच्या सभागृहाने पारित केला आहे, त्याच्यावर काही खूप जास्त चर्चा करण्याची तशी गरज नाही आहे का ते. आणि दुसरं महत्वाचं की ते कामगाराचा जो बिल आहे सुरक्षा काल माथाडीचं झालं, तो खालच्या सभागृहात आज सादर करायचा आहे. त्याच्यावर देखील माझी विनंती राहणार आहे की एक सार्वजनिक आपण प्रथा परंपरेप्रमाणे आमची विनंती एवढीच आहे की आम्ही बिल मंजूर करायला नकार देत नाही. लक्षवेधी पहिली होऊन द्या. लक्षवेधी झाल्यानंतर तुम्ही या संदर्भामध्ये आम्हाला काही सूचना करायच्या असतील ते आम्ही करतो. आणि उद्या एका दिवसाच्या तुम्ही म्हणता तसं मंत्री महोदय, एखाद्याला वाटलं की याच्यावर परत बरेच वेळ आपल्याला सुधारणा सुचवायची आहे तर आपण त्याला थांबवू शकत नाही. नाही, लक्षवेधी आपण घ्याव्या आणि ह्या बिलावर आपण लक्षवेधी संपल्यावर चर्चा सुरू करा. आमची तयारी आहे. बिल जर आपण थोडक्यामध्ये संपवलं तर पण मगाशी आपल्याला सगळ्यांना विनंती केली की या बिलाचा जो काही उद्देश आहे तो माननीय मंत्री महोदयांनी सभागृहाला सांगितला. आणखीन आपले काही त्याच्या संदर्भातले जर शंका असेल तर त्या शंकांचं निरसन करण्याची मंत्री महोदयांची तयारी आहे. 2-3 सदस्यांनी सूचना कराव्यात, मंत्री महोदय त्याचं निरसन करतील, बिल संपवून टाकू आपण आणि मग पुढे जाऊ.